ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि आता हेडलाईन्स नंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे। पुरामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना काय दिलासा मिळणार याकडे आता लक्ष लागलंय। आदित्य ठाकरेंकडून कर्जमाफीची मागणी देखील करण्यात आली आहे। आतापर्यंत किती हेक्टरवरती नुकसान झालंय याची आकडेवारी समोर येईल, त्यामुळे आज मदतीसंदर्भात महत्त्वाचा काही निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं घोर दुर्दैव आहे की सध्या महाराष्ट्रात निवडणुका नाहीयेत, नाहीतर केंद्रातलं आणि राज्यातलं भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मदतीचे मोठे मोठे आकडे जाहीर करण्यात अग्रेसर असतं आणि मदतीपेक्षा मोठ्या जाहिराती करण्यासाठी धडपडत असतं। मात्र आता सगळा खर्च फक्त जाहिरातींवर चाललाय। निवडणुका झाल्या की शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं हे सरकार विसरतं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला। कर्जमाफी आता नाही तर मग कधी, निवडणुका जवळ आल्या की देणार का असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केलाय। राज्यातील पावसाचा जोर आता ओसरणार असून पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे घाट, सातारा घाट या परिसरात आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मालाड विधानसभा भाजपा तथा साई प्रबोधन ट्रस्ट आयोजित रंगीला गरबा येथे पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 21 लाख रुपयांची मदत देण्यात आली। ही मदत भाजपचे मुंबई सचिव विनोद शेलार यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आली। अतिवृष्टीमुळे राज्यात ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून अनेक कुटुंबांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय। या पार्श्वभूमीवर विनोद शेलार यांच्या संकल्पनेतून रंगीला गरबा कार्यक्रमस्थळी एक मदत पेटी ठेवण्यात आली होती। नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या दानपेटीत तब्बल 21 लाख रुपये जमा झाले। अतिवृष्टीच्या पाठोपाठ आता रोगराईचं सुद्धा मोठं संकट येण्याची भीती व्यक्त केली जाते। अनेक भागात नद्यांना पूर आला होता, नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं, गावं पाण्याखाली गेली होती। त्यामुळे आता रोगराई पसरण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलंय। म्हणजे डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस अशा प्रकारचे जे आजार असतात किंवा जुलाबाचे पेशंट ज्याला आम्ही ॲक्यूट गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणतो, दूषित पाण्यामुळे होणारे जे आजार आहेत ते या काळामध्ये खूप जास्त वाढलेले असतात। मुळात पूर ओसरल्यानंतर याचं प्रमाण खूप जास्त असतं, कारण चिखलाचं प्रमाण किंवा मग त्यामध्ये वाढणारे जे जंतू आहेत त्यांचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं असतं। जायकवाडी आणि माजलगाव प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे परभणी जिल्ह्यातील 6 ते 7 गावांचा संपर्क तुटलाय। गंगाखेड तालुक्यातील खळी या गावाला पूल नसल्यामुळे गोदावरीला पाणी आलं की गावकऱ्यांना गावात जाता येत नाही। अशातच खळी गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। त्याच्या पार्थिवाला तराफ्याद्वारे गावात नेण्यात आलं, त्यानंतर त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आले। दरम्यान खळी गावच्या पुलाचा प्रश्न गंभीर असून गावकऱ्यांनी पूल करून देण्याची मागणी केली आहे। मराठवाड्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक झाले। मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन करत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली। तसंच पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी आंदोलनामार्फत करण्यात आली। तर सरकारनं मदत जाहीर न केल्यास आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला आहे। धनगर शिष्टमंडळानं वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अर्जुन खोतकर यांच्यासोबत प्रकाश अण्णा शेंडगे यांची देखील उपस्थिती होती। वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली। जालना येथे सुरू असलेल्या आमरण उपोषण प्रकरणी त्यांच्यामध्ये चर्चा झाली। मागील 13 दिवसांपासून धनगर आरक्षण प्रश्नी दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। धनगर समाजाला एसटीमध्ये सामील करावं अशी त्यांची मागणी आहे। यावर मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर प्रक्रियेबाबत स्वतः लक्ष देणार असं आश्वासन दिल्याची माहिती प्रकाश शेंडगेंनी दिली। आता धनगर नावाचं एकही कुटुंब जे आहे या महाराष्ट्रामध्ये आता शिल्लक नाहीये। तेव्हा आता कायदेशीर परिस्थिती बदललेली आहे आणि ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये त्याचं रिव्ह्यू पिटिशन जे आहे ते रिव्ह्यू पिटिशन करायचं, त्यासाठी सरकारने जे काय सहकार्य करायचं आहे ते सहकार्य करण्याचं सरकारनं आज या ठिकाणी मान्य केलेलं आहे। एजींची जी आहे बैठक, ताबडतोब बैठक लावून आमचे वकील आणि एजींचे वकील, सरकारचे वकील मिळून जे काय कायदेशीर मार्ग आपल्याला काढायचा आहे आणि त्यांनी सांगितलं की सरकार हे एकदम सकारात्मक आहे, आम्ही ताबडतोब ह्याच्यावरती निर्णय घ्यायला तयार आहोत आणि बैठकी उद्याच्या उद्या त्यांनी एजींची बैठक जी आहे ती सुद्धा उद्या त्यांनी लावलेली आहे। अशा प्रकारे दोन गोष्टीवरती आज एकमत झालेले आहेत।
राज्यभरात ठिकठिकाणी बंजारा समाजाच्या वतीनं मोर्चे काढण्यात आले. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेला आहे. नांदेड, वाशिम आणि चंद्रपूर या शहरांमध्ये बंजारा समाजाचे विराट मोर्चे निघाले. मोर्चांमध्ये बंजारा बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वाशिम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. एकीकडे एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला, तर दुसरीकडे एसटी प्रवर्गामध्ये इतरांनी घुसखोरी करू नये यासाठी आदिवासी बांधवांनी सुद्धा मोर्चा काढला. त्यामुळे प्रशासन चांगलंच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जालन्यातील दीपक बोराडेंच्या धनगर आरक्षण आंदोलनाला पाठिंबा आणि अधिवेशनात आरक्षण विषय लावून धरावा या दोन मागण्यांसाठी परभणीत धनगर समाजाच्या वतीनं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटलांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान या आंदोलनाला आपला पाठिंबा असून अधिवेशनात हा विषय लावून धरण्याचं आश्वासन राहुल पाटील यांनी आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलक माघारी परतले. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी नांदेड शहरात बंजारा समाजाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला. वसंतराव नाईक पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघाला. या मोर्चात संपूर्ण जिल्हाभरातून हजारो बंजारा बांधव सहभागी झाले होते. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध केला. त्यांना ओवैसींनी उत्तर दिलंय. कोल्हापूरला यायला विरोध केला. त्यांना सांगायचंय तुम्ही अजून बच्चे आहात, तुमचे दुधाचे दात अजून पडले नाहीत. पाकिस्तानमध्ये जाऊन बोलणारा व्यक्ती आहे म्हणत ओवैसींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. प्रक्षोभक भाषणं करू नका असं आम्हाला सांगितलं गेलं. आम्ही प्रक्षोभक भाषणं करत नाही असं ओवैसींनी म्हटलंय. और जो लोग इम्तियाज साहब बोल रहे थे कि असदुद्दीन ओवैसी कोल्हापुर को नहीं आना, इचल करांजी को नहीं आना। बाबू एक बात सुनो, आप बच्चे हैं, तुम्हारे मुंह के अंदर दूध के दांत भी नहीं निकले अभी। याद रखो, मौत से डरने वाले का नाम असदुद्दीन ओवैसी नहीं है। मैं अल्लाह को हाजिर नाजिर जान के बोलो, मैं मरने तैयार हूं। तुम तैयार हो मरने को? बताओ। जिंदगी पे मरने वालों, मैं जिंदगी में मर चुका हूं। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध केला. कोल्हापूरच्या बागल चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ओवैसींच्या दौऱ्याला विरोध केला. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. ओवैसी हे चिथावणीखोर भाषणं करतात, त्यामुळे ऐन नवरात्र उत्सवात त्यांच्या कोणत्याच कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी विनंती हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. मोदी म्हणाले होते, खून आणि पाणी एकत्र वाहणार नाही, त्याचं काय झालं? एक आशिया कप आपण खेळलो नसतो तर कोणतं आभाळ कोसळणार होतं, असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलाय. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या जीवाची किंमत काय आहे हे तरी सांगा. भाजप आणि संघानं याचं उत्तर द्यावं अशी मागणी ओवैसींनी केली आहे. सवाल भारत के प्रधानमंत्री से है, वजीर आजम से है कि आपने कहा था मोदी जी कि खून और पानी एक साथ नहीं जाएगा, बातचीत और आतंकवाद एक साथ नहीं होगा। तो फिर 26 भारत के लोगों को पहलगाम में मारकर चले गए और आप खुद कह रहे हैं कि ऑपरेशन सिंदूर जारी है। तो फिर हमने क्रिकेट मैच क्यों खेला? मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा होणार या एकनाथ शिंदेंच्या विधानावर सुनील तटकरेंनी सुद्धा भाष्य केलंय. मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा होईल हे ऐकण्यात नाही, मात्र महायुतीचा उमेदवार महानगरपालिका निवडणूक लढेल अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली आहे. यावर पुढे बोलताना एकनाथ शिंदे हे एका पक्षाचे नेते आहेत म्हणून त्यांनी त्यांचं मत मांडलं असावं असं म्हणत तटकरेंनी जास्त बोलणं टाळलंय. योजनेत देशातील 100 जिल्ह्यांमध्ये रायगड जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आलाय.
देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी योजनेची माहिती दिली असून या योजनेतून अनेक शेतीपूरक संकल्पना रायगड जिल्ह्यात राबवल्या जातील अशी माहिती रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी महाडमधून पत्रकार परिषदेत केली. रायगड जिल्ह्याची ओळख ही धान्याचे कोठार म्हणून आहे, त्यामुळे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत ही निवड आधुनिक शेती करण्यासाठी फायदेकारक असणार आहे. सांगायला आनंद होत आहे. रायगड जिल्ह्याची निवड ही धनधान्य कृषी योजना अंतर्गत त्या ठिकाणी भारत सरकारने जे 100 जिल्हे निवडलेले आहेत त्या 100 जिल्ह्यांमध्ये आपल्या रायगड जिल्ह्याचा समावेश हा माझ्या विनंतीनुसार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. साताऱ्यात छत्रपती राजघराणं दसरा उत्सव साधेपणानं साजरा करणार आहे. यंदाचा सीमोल्लंघन सोहळ्याचा शासकीय खर्च देखील पूरग्रस्तांसाठी वर्ग करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील पूरस्थितीमुळे साध्या पद्धतीनं दसरा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी 26 अकराच्या हल्ल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारनं पाकिस्तान विरोधात का कारवाई केली नाही या संदर्भात मोठा गौप्यस्फोट केलाय. अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तान विरोधात कारवाई केली नसल्यानं त्यांनी सांगितलंय. गृह मंत्रालयाची कारवाईची तयारी होती, मात्र परराष्ट्र मंत्रालयाने असमर्थता दर्शवल्याचा गौप्यस्फोट चिदंबरम यांनी केला. एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केलाय. तसंच पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं हेच मत त्यावेळीही होतं असं पी चिदंबरम यांनी स्पष्ट केलं. 26 अकराच्या हल्ल्यानंतर गृहमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर 2 ते 3 दिवसात अमेरिकेच्या विदेशी मंत्रालयासोबत बैठक झाल्याचं पी चिदंबरम यांनी सांगितलं. I did discuss it with the Prime Minister and other people who matter. Yes. And apparently the Prime Minister had discussed this even when the attack was going on. I don't know. I can only surmise. And the conclusion was largely influenced by the NEA and the IFS that we should not physically react to the situation. कॅनडा सरकारनं बिश्नोई गँगला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय. हत्या, खंडणी, ड्रग्ज आणि हत्यारांच्या तस्करीचे गंभीर आरोप करत कॅनडा सरकारनं बिश्नोई गँगवर बंदी घातली आहे. कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गैरी आनंद संघरी यांनी ही घोषणा केली आहे. कॅनडा सरकारकडून थेट आतंकवादी संघटना असा शिक्का बसल्यामुळे या गँगविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कठोर कारवाई होण्याची आता शक्यता आहे. अभिनेता कपिल शर्माला जीवे मारण्याची धमकी आणि 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं पश्चिम बंगालमधून दिलीप चौधरीला अटक केली आहे. आरोपीनं चौकशी दरम्यान सांगितलं की त्यानं धमक्या देण्यासाठी एक खास सिम कार्ड खरेदी केलं होतं. काही दिवस सिम बाळगल्यानंतर त्यानं कपिल शर्माच्या इव्हेंट मॅनेजरच्या मोबाईल नंबरवर 7 धमकीचे कॉल करण्यासाठी त्याचा वापर केला आणि 1 कोटी रुपयांची मागणी केली. मुंबई गुन्हे शाखा सध्या टोळीशी संबंध असलेल्या दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास करत आहे. आताची एक महत्त्वाची अपडेट बघूयात. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता कंबर कसली आहे. पालिका निवडणूक जिंकण्यासाठी शिंदे मुंबईत ठाणे पॅटर्न राबवणार असल्याची माहिती आहे. विविध समाज, जाती किंवा व्यवसाय निहाय असे 25 ते 30 सेल शिवसेनेत स्थापन करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायक्रो मॅनेजमेंटवर भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानिक लोकाधिकार समिती ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना पुन्हा कार्यान्वित केली जाणार आहे. माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वात ही संघटना पुन्हा कार्यान्वित होणार आहे. स्थानीय लोकाधिकार समितीचे 10,000हून अधिक सदस्य आहेत. त्यातील बहुसंख्य सदस्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय लोकाधिकार समिती मुंबई आणि महाराष्ट्रात स्थित असलेल्या विमा, तेल कंपन्या, विमान वाहतूक संघटना, रेल्वे संघटना, परिवहन संघटना, संशोधन, केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांच्या कार्यालयामध्ये या संघटना सक्रिय केल्या जाणार आहेत. समाजनिहाय सेल स्थापन करून प्रश्न सोडवण्याचा पॅटर्न ठाण्यात राबवला गेला होता.
पुढील बातम्या बघूयात. हत्या प्रकरणी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून आरोपीची सुटका झाल्यानंतर आरोपीची मिरवणूक काढण्यात आली. एवढंच नाही तर आरोपी महेश सोनवणे उर्फ चिमण्या याच्या मित्रांनी हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केलाय. या व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदारांची धिंड काढली. या प्रकरणी चिमण्या उर्फ महेश सोनवणे आणि त्याच्यासह 22 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दांडिया आयोजकाला शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागितल्याचा प्रकार नांदेडमध्ये घडला. गरबा चालू द्यायचा असेल तर प्रत्येक दिवसाला 10,000 रुपये खंडणी देण्याची मागणी केली. खंडणी मागणाऱ्या तिघांना वजिराबाद पोलिसांनी जेरबंद केलंय. आरोपींनी ज्या भागात दहशत माजवण्याची धमकी दिली त्याच भागातून पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. एका नराधम सावत्र बापानं आपल्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केला. 5 वर्षीय चिमुकलीवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खदान पोलिसांनी नराधम सावत्र बापाला अटक केली आहे. आई गरबा खेळण्यासाठी बाहेर गेली होती. याची संधी साधून सावत्र बापानं आपल्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार केलाय. मुलीचं पोट जास्त दुखू लागल्यानं तिनं आई घरी परतल्यानंतर सर्व प्रकार सांगितला. डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे आसपासच्या इमारतींना धोका निर्माण झालाय. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पावसात खोदकाम सुरू असताना शेजारच्या इमारतीजवळ माती खचल्यानं त्या इमारतीला धोका निर्माण झाला. त्यामुळे या इमारतीतल्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रायगडच्या पेणमधील एका पंक्चर काढणाऱ्या टायर दुकानाला अचानक आग लागली. आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. पेण महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून ही आग नियंत्रणात आणण्यात आली. आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. छत्रपती संभाजीनगरच्या करमाड गावात वादग्रस्त सोशल मीडिया स्टेटसमुळे तणाव निर्माण झाला होता. एका धर्माच्या धर्मगुरूबाबत वादग्रस्त स्टेटस ठेवल्यानं हा वाद उद्भवला. यावेळी करमाड पोलीस ठाण्याबाहेर संतप्त नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. दरम्यान करमाड गावातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी आता दिली आहे. धुळे जिल्ह्यातील आर्वी गावातील जिल्हा परिषद शाळेत सध्या 12वीच्या परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी 12वीच्या विद्यार्थिनीला न आणता पालकांनी फॉर्म भरून घेण्यास कर्मचाऱ्याकडे आग्रह धरला. मात्र विद्यार्थिनीला फॉर्म भरण्यासाठी स्वतः यावं लागेल असं कर्मचाऱ्यानं सांगितलं असता विद्यार्थिनीच्या पालकांनी गावगुंड बोलावत कर्मचाऱ्याला जबरदस्त मारहाण केली. तर या गावगुंडांनी बाकीच्या विद्यार्थ्यांचे 12वीचे फॉर्म फाडत 25,000 रोख रक्कम घेऊन पसार झाल्याचा गंभीर आरोप मुख्याध्यापकांनी केलाय. दरम्यान आरोपींविरोधात गुन्हा दाखल करा अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा आता शाळा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. पनवेल येथील मुलींसाठीच्या बालगृहातून पलायन केलेल्या 5 पैकी 3 मुलींना शोधण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आलं. उर्वरित 2 मुलींचा शोध अजूनही सुरूच आहे. या 5ही मुलींचा वयोगट 12 ते 17 वर्षादरम्यान आहे. पनवेल शहर पोलिसांनी रेल्वे पोलीस आणि मुलींच्या नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीमुळे 3 जणी सुखरूप असल्याचं समजलं. बालगृहातील खिडकीचे लोखंडी गज कापून पाण्याच्या टाकीवर उतरून 5 मुली बालगृहातून पळून गेल्या होत्या. त्यामुळे बालगृहातील अंतर्गत व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. सध्या या बालगृहात 39 मुली आहेत. तसंच पळून गेलेल्या 5 मुलींना शिक्षा म्हणून नव्हे तर पुनर्वसनाच्या हेतूनं बालगृहात ठेवण्यात आलं होतं. छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये 1, 2 किंवा 4 नाही तर तब्बल 5 जण एकाच स्कूटीवरून प्रवास करत असल्याचं दिसतंय. 5 तरुणांनी एका स्कूटरवरून प्रवास केला. 4 जणांनी स्कूटरवर बसून एका तरुणाला खांद्यावर उचललं. स्टंटबाजीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. उत्तर प्रदेशातील एका वसाहतीत अजगरानं शेळीची शिकार केली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजगराला पकडून अधिवासात सोडलं. अजगराला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. अजगरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पंजाबमधील जालंधरमध्ये एका व्यक्तीनं श्वानाला हॉकी स्टिकनं मारहाण केली. श्वानाचा मारहाणीत मृत्यू झालाय. लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प